अरे पाऊसा, अरे पाऊसा, होतास तू कुठे ज्यावेळी आमचे बाप पाझरणाऱ्या डोळ्यांनी वाट तुझी पाहत होते. अरे पावसा, होतास तू कुठे ज्यावेळी आमचे बाप पाझरणाऱ्या डोळ्यांनी वाट तुझी पाहत होते. अरे नव्हतास रे तू त्यावेळी पडणाऱ्या उन्हामुळे हृदय त्यांची करपत होती. शेतामध्ये कुसळ राहिली, पिंपामध्ये गाळ झाला. शेतामध्ये कुसळ राहिली, पिंपामध्ये गाळ राहिला. गोठ्यात फक्त दावीच राहिली. दाव्यांचा वापर चांगला झाला. गळ्यात टाकून फास लावला, गळ्यात टाकून फास लावला. अरे अरे तू पडायची होती अशा त्याची झाली निराशा. तू मात्र पडून गेलास. इतका पडलास, इतका पडलास, पिकं सारी धुवून गेलास. माणसं आमची हैराण झाली, शिंपण रक्ताचे खेळू लागली. माणसं आमची हैराण झाली, शिंपण रक्ताचे खेळू लागली. एका बाजूने कारखाने तर दुसऱ्या बाजूने संघटना त्यांच्यामध्ये उभा होता. फटका तुटका शेतकरी, त्याची अवस्था अशी होती, इकडे आड तर तिकडे विहिरी. 5-10 हजाराची मदत ठरली. 5-10 हजाराची मदत ठरली, तीच शेवटची रसद ठरली. पुढचं संकट काय येतंय त्याची वाट पाहत होता. डोंगर कर्जाचा वाढत होता, मात्र तो गप्प होता, मात्र तो गप्प होता. मला माझ्या कवितेच्या माध्यमातून माझ्या पूरबाधित शेतकरी बांधवांना एवढंच सांगावंसं वाटतंय. अरे आपली आई म्हणजे काळ रान, बाप म्हणजे पाऊसमान. जय जवान जय किसान म्हणून मेरा भारत महान. दुःख विसरून शान ठेवा, शेतकरी धर्माची जाण. आणि हे बी दिवस जातील आणि शेतकरी सुखी होतील. आणि एक ना एक दिवस माझ्या बळीराजाचं राज्य नक्की येईल. जय जवान जय किसान.